एका घोषणेमुळे एखाद्या व्यक्तीला जिल्ह्यातून हद्दपार करता येते का? सरकारविरोधी घोषणा देणे हा गुन्हा आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करण्याचा अधिकार नागरिकांना आहे का? मुंबई उच्च न्यायालयातील एका सुनावणीत जस्टिस माधव जामदार यांनी केलेल्या निरीक्षणामुळे हे प्रश्न पुन्हा चर्चेत आलेले आहेत. आज आपण या प्रकरणाचा सामाजिक, कायदेशीर आणि घटनात्मक पैलू समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके. जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते होते एसडीपीआयचे सरचिटणीस सय्यद अहमद चौधरी. त्यांच्यावर सीएए आणि ज्ञानवापी संबंधात म्हणजे या प्रकरणातील आंदोलनादरम्यान त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. झाले असे की या एफआयआरच्या आधारेच मुंबई पोलिसांनी त्यांच्यावरती 1 वर्षाकरिता हद्दपारी लागू केली. मग या विरोधामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली. आता या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान जस्टिस माधव जामदार यांनी पोलिसांना विचारले, जर एखादा नागरिक सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत असेल तर केवळ त्या कारणावरून त्याला हद्दपार कसे करता येईल? यामध्ये कोर्टाने म्हटले की पोलीस हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कर्मचारी नाहीत. ते संविधानानुसार लोकसेवक आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19(1)(a) प्रमाणे नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आर्टिकल 19(1)(b) प्रमाणे शांततापूर्ण सभा घेण्याचा अधिकार आहे. मात्र हे अधिकार पूर्णपणे अमर्याद नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था, द्वेष पसरवणे, हिंसा करणे यासारख्या कारणांसाठी सरकार वाजवी निर्बंध लावू शकते. आता हद्दपारी ही शिक्षा नसते, तर ती एक प्रतिबंधात्मक प्रशासकीय कारवाई असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल असे प्रशासनाला वाटते, तेव्हा ही कारवाई केली जाते. परंतु केवळ सरकारवर टीका केली म्हणून किंवा घोषणा दिल्या म्हणून हद्दपारी करता येईल का? आणि याच प्रश्नावर हायकोर्टाने पोलिसांच्या या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. मग यामध्ये हायकोर्टाने हद्दपारीचा आदेश रद्द केला. कोर्टाने येथे स्पष्ट केले की केवळ सरकारच्या धोरणांचा विरोध करणे किंवा घोषणा देणे हे हद्दपारीचे कारण होऊ शकत नाही. कारण अशी कारवाई आर्टिकल 19, आर्टिकल 21 या मूलभूत अधिकारांच्या कसोटीवर टिकली पाहिजे. हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही, कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरुद्ध नाही, तर तो लोकशाहीतील एका मूलभूत तत्वासाठी आहे. कारण सरकार म्हणजे राष्ट्र नाही. सरकारवर टीका करणे हा देशद्रोह नाही, पण त्याच वेळी हिंसा, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, त्याचबरोबर द्वेष पसरवणे यांना संविधान संरक्षण देत नाही. या प्रकरणाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की लोकशाहीमध्ये नागरिकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु हा अधिकार जबाबदारीने वापरणे तितकेच आवश्यक आहे. आणि राज्यानेही कोणतीही कठोर कारवाई करताना संविधानाच्या चौकटीमध्ये राहणे बंधनकारक आहे. लोकशाही मजबूत तेव्हाच राहते जेव्हा सरकारला प्रश्न विचारणारे नागरिक आणि संविधानाचे रक्षण करणारी न्यायालये हे दोन्हीही सक्रिय असतात. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.